सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। माझं नाव योगिता संजय कुराडे। काय विषय? 2 वर्ष झाले आमच्या खाण्यावर कुठे लिंक केली। 2 वर्ष खाली बंद पाडून शेणी त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला नुसतं खेळवलं। थोडं आम्ही करत होतो तर माझ्यावरती 27 बराचचा दंड काढला। दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेलो। कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान अधिकाऱ्यांकडे गेले। खान अधिकारी म्हटले तहसीलदाराकडे जावं, तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावं। असं करत करत मला 2 वर्ष झाले त्यांनी फेटवलं। आता कसं झाले, आम्ही आता खूप उपासमार झाल्यामुळं का नाही आम्हाला आता जगायचंच नाही। तिथं कलेक्टर ऑफिसपाशीच आम्ही आत्मदान करणार आणि आम्ही हे महिलांनी सगळ्यांनी हेच ठरवलं। कारण हे आत्ताच नाही, 15-20 वर्ष झाले असंच चालत। आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस उपोषणला बसले, त्यानंतर किती लोक पॅरालाइज होऊन किती आजारी पडून मेले। आत्ताही किती लोकांना डायबिटीस आहे, शुगर आहे, उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात। असं किती वर्ष आणि किती दिवस चालणार? आमची घरं कशी चालणार? आमच्या पोराबाळांची शिक्षण वगैरे कशी होणार? त्यासाठी आम्ही आता विचार केला, आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही, उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार? त्यापेक्षा आता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो। मग तुम्हाला काय करायचं ते करा। नाही पण ठरवलेलंच आहे आम्ही। काय ठरवलं? आता सध्याला 2 वर्षापासून पुरंच त्यांनी बंद केलंय आमचं। कारण काय सांगतात ते? कारण म्हणजे आता करून आणलं ह्यांनी निलाव्यात घ्या। आमची ताकद आहे का निलाव्यात घेण्याची? आमच्याकडे काय गाडी आहे का, खाणं आहे का, काय आहे? गाडी घोडं काय आहे का आमच्याकडे? आम्ही आमची काम आहेत का? पैसे मग त्यांनी निलाव्यात घेतलं, आम्ही कुठून पैसे आणणार? तेच म्हणलं, निलाव्याला कुठून पैसे आणणार आम्ही? गरीब लोक, आम्ही सगळं तुम्ही पडत नाही ती साधं असं चाललंय। मग नाही, प्रांत काय बोलले होते, लिगली करून आणा, मी तुम्हाला देतो। मग आता आम्ही लिगली करून आणले, पेपर सगळे दिले, तरी पण आता आम्हाला देत नाही म्हटल्यावर काय? परत टाळाटाळ। परवा देतो म्हणले, तहसीलदाराकडे जावं म्हणले, परत त्यांनी फेटाळवलं आम्हाला, परत आणखीन पळवली। कोण आमची साथ घेणार? वरिष्ठांची भीती दाखवतात, वरिष्ठांची भीती दाखवतात। वरिष्ठांकडे गेले ते वरिष्ठ म्हणतात की तहसीलदाराकडे जाऊ, तहसीलदार म्हणतात की मला वरिष्ठ सांगत नाही। मग आम्ही जायचं कुणाकडे? काल कलेक्टरला भेटलं होतं तुम्ही, काय झालं? कलेक्टर मोठे भेटलेच नाहीत, उपकलेक्टर होते ते काहीच बोलले नाहीत ना। काय बोलले नाही, काय बोलले नाही, काय बोलतच नाही। पेपर सगळं काय तेच मागतोय की पारंपरिकच आम्हाला मागत नाही। हाताने करत, आम्ही हाताने करायला तयार आहोत ना। पण हातानेच करत होतो, मशिनरी वापरायचे नाही। तुम्ही फक्त आमच्या जातीसाठी अट आहे की तुम्ही हाताने करायचं, बाकीच्यांना अट नाही। आम्ही आता मुलं बाळं घेऊन आत्मदहन करणार, दुसरं काही इलाजच नाही। कारण कलेक्टरकडे गेले की ते म्हणतात तहसीलदारपाशी जावं, ते काय आमची कोण दादच घेत काय रोज उपाशी मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं आणि एकच आहे खरं, पण इतरांना दिलेत खाणी त्यांनी, आमच्या वडार समाजाला दिलेले नाहीत खाणी। बाकी त्यांच्या खाणी चालू आहेत, आमच्याच खाणी बंद नाही, ते तसेच आहे। आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे काय ना काय करून चालू केलं, आम्ही कुठला पैसा आणणार? मी काय म्हणते, मुख्यमंत्री म्हणतात लाडक्या बहिणीला 1,500 देऊ। 1,500 मध्ये आमचं घर चालणार आहे? 1,500 तर अजून आलेच नाही। त्यापेक्षा आमच्या पोटपाण्याची सोय करा, जे आहे ते द्या आम्हाला, आमची रोजीरोटी आम्हाला मिळवून द्या ना मुख्यमंत्र्यांनी। आमची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी या सातारा जिल्ह्याची। थकलो, बोलून थकलो आम्ही, बोललो सब कलेक्टर पर्यंत, उपकलेक्टर पर्यंत, प्रांतापर्यंत, तहसीलदारापर्यंत आम्ही बोललो। आम्हाला हा म्हणतात आणि पाठवतात, आम्ही लेडीजच जातो। आज माझ्या बहिणीचा नवरा उपासमारीने मेला। आता आमच्या अंगावर एक डाग नाही राहिला, पायातले जोडवे त्या तेवढ्या मोडायच्या, काय प्यायला घालायचं किती येणार? आता काय करणार? शेवट
सगळं गेलं, डाग दागिना सगळं गेलं घरात. भांडी कोणी सुद्धा गेली हा. मग आता आम्ही काय करणार? शेवट आमचा इलाज काय आहे? आत्मदहनच करावा, यांच्या समोर हाच इलाज आहे ना. आता आम्ही तोच निर्णय आम्ही किती घेतलेला वेळा आहे. यायचं यांच्याकडे, कलेक्टर ऑफिसला किती वेळा यायचं, तहसीलदाराकडे किती वेळा जायचं, प्रांताकडे किती वेळा जायचं. कोण आमचं म्हणणं ऐकलंय आतापर्यंत? किती हलपाटे घालायचे. आत्मदहन करायची वेळ आली नसती ना आज आम्हाला. आज आम्ही आमचे लेकरं बाळ घेतो आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहन करतो. मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची ही गोष्ट गेली पाहिजे की लाडकी बहीण आत्मदहन करायला लागली. मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची शब्द गेला पाहिजे की लाडकी बहीण आत्मदहन करायला लागले म्हणून. कित्येक वर्ष वडार समाजाची हे हाताळणं चालू केली. मध्ये NGTचा विषय आला. NGTचा विषय आल्यानंतर वडार समाजाला 2013च्या GR प्रमाणे 4 प्रमाणे 4 क्लॉज आहे. त्या क्लॉजप्रमाणे आम्हाला वडार समाजाला पर्यावरणाची 8 शिथिल आहे. तरी यांनी आम्हाला, मी वारंवार त्यांना भेटत होतो की बाबा आम्हाला वडार समाजाला पर्यावरणाची 8 नाही आहे, राज्य शासनाने तसे हे केलेलं आहे. नाही म्हणले आम्हाला देता येत नाही. 1722 मध्ये ह्यांनी NGTनं पर्यावरणशिवाय उत्खनन करायचं नाही म्हणून असं पत्र राज्य शासनाचं दिलं होतं. त्यानंतर मी वारंवार त्यांच्याकडे हेलपाटे मारत होतो कलेक्टर ऑफिसला. त्यावेळी आवटे आणि थोरात यांच्याकडं वारंवार हेलपाटे. हे म्हणले पर्यावरणची 8 आहे, शिथिल झाल्याशिवाय आम्ही काय देणार नाही. तर मी म्हणलं आमच्या समाजाला शिथिल आहे. तर ते म्हणले नाही देता येत. मग मी सुप्रीम कोर्टामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना भेटलो मुंबईमध्ये आणि त्यांनी समाज घेऊन त्यांनी मला त्यांच्या मुलांच्या थ्रू एक वकील दिला. त्या वकिलामुळं मी दिल्लीला गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकलं की बाबा ह्या गरीब समाजासाठी स्टे दिला 9/9/2022. तर स्टे दिल्यानंतर तो स्टे आणला, स्टे दिला यांना. त्यानंतर मला इतर म्हणजे आमच्या 200 बरासवर द्या म्हणलं तर नाही म्हणले. ह्यांनी मला परमिट दिलं आणि मला देऊन मला गप्प बसवायचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं आहे माझा गरीब समाज आहे. नंतर आमच्याच समाजातल्या एकाने किडे खाऊ त्यांनी तिथं अधिकारी त्याच्या ऐकण्यात असल्यामुळं, कारण सगळे सेटलमेंट तो करतो तो, आणि एक गिजरे म्हणून आहे अध्यक्ष. त्या गिजऱ्याच्या अध्यक्षामुळं आत्ता आम्हाला जी अडचण आली आहे त्याच्यामुळं आली आहे की तो सगळं सेटलमेंट करतो. सगळ्या गोष्टीचं तिथनं गोळा करणे आणि यांना भागवणे त्यात मी सुद्धा आहे देण्याला. म्हणजे असं काही नाही आहे. पण किती दिवस आम्ही गप्प बसायचं. ह्यांनी मला एकट्यालाच दंडात काढलं. आता त्यानंतर परमिट एवढं सोडलं त्यांनी, एक हेक्टरला मला सोडलेलं आहे 1 हेक्टर, त्यांना 2-2 हेक्टर सोडलेलं आहे. म्हणजे डबल खान झाली ना. मग डबल खाणीचं डबल उत्पन्न झालं. मी 2500 बरास केलं आहे. त्यांनी मी 2500 बरास जर 5 महिन्यात करत असेल तर मग ते 2 हेक्टरमध्ये 5000 बरास व्हायला पाहिजे ना. यांनी काय केलं, त्यांना मुबलक दिलं आहे. आत्ता कमीत कमी भ्रष्टाचार एवढा मोठा आहे, 3 ते 4 कोटीचा भ्रष्टाचार त्या लिमखिंडीत आहे. आणि त्यांना काय वाटतं मला दंडात काढलं आहे माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलं आहे. पण समाज एवढा येडा नाही आहे. समाजाला सगळं कळते. आज गोरगरीब जनतेसाठी मी करून आणलं. आणि सुप्रीम कोर्टाचा मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की एक पत्र दिलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान होतोय. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं. ॲडिशनल कलेक्टर चव्हाण साहेब आणि थोरात यांना बोलवून घेतल्यानं यांना सांगितलं त्या वडार समाजाची अडवणूक करू नका. काय त्यांची मिटिंग झाली काय नाही. मग मला त्यांनी पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर मी ते पत्र घेऊन तहसीलदारांकडे गेलो. तहसीलदार पहिलं भेटत होतो तर नाही म्हणजे वरनं पत्र येऊन द्या मी तुम्हाला या समाजाला परमिट देतो. ते पत्र दिल्यानंतर म्हणला मला देता येत नाही, वरनं मला दबाव आहे, मला असं आहे तसं आहे. म्हटलं का देता येत नाही, आम्हाला ते पाहिजे म्हणलं. नाहीतर आम्ही का देता येत नाही, लिखी द्या. नाही म्हणले मला लिखीसुद्धा देता येत नाही.
म्हणजे तोंडी उत्तर देऊन आम्हाला गप्प बसवतात. ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला आता काय झालं की स्टे आणला पारंपरिकसाठी स्टे आणला तर हे सोडतात कोणाला परमिट, जे सोसायटी आहेत आमच्या समाजातल्या त्या सोसायट्यांना सोडतात. त्या सोसायटीसुद्धा लिगल नाही. एक तर भाद्दर 2,17,60,000 रुपये त्याच्यावर दंड आहे, वसुली करा. प्रांतांनी त्याला ऑर्डर काढली आहे वसूल करा म्हणून. वसूल करायची ऑर्डर असताना त्याला परमिट सोडलं त्यांनी सोसायटीचं नावावर. पण सोसायटीचा चेअरमन आणि व्यवस्थापक कोण आहे? तोच आहे ना. मग तुम्ही त्याला एवढं सहकार्य करताय. त्यानंतर समाजातलाच एक माणूस, त्याच्याबरोबर एक 10 माणसं होती, त्यांनी 1 हेक्टर मागितलं तर त्याच माणसाच्या सोसायटीला चेअरमन बदलला. चेअरमन बदलून ह्यांनी त्या माणसाच्या नावावरच त्या सोसायटीच्या नावावरच परमिट दिलं. आज त्यांना 3,500 भराचं दिलं, तो 8,000 मागणी मी केली होती. मग 1 हेक्टर त्याला का दिलं नाही? म्हणजे हे अधिकारीसुद्धा त्यांना सामील आहेत का? तर त्यांचे हे किशे भरतात, त्यांचे किशे भरतात. त्यामुळं ते अशी अडचण आहे की कुणाला हे कळत नाही. आणि त्यामुळं ह्या लोकांना दिलं तर 200 भराच, म्हणजे आज आम्हाला शासनाने सवलत दिली 200 भराची दिली ना शासनाने सवलत. ते 2013लाच सवलत दिली आहे. 13पासून सवलत दिली आहे. 13पासून आम्ही हे झगडतोय. तर यांनी ते आता तर काय म्हणला गोणखणीचे अधिकारी मला घाणीत हात घालायचा नाही. म्हणजे आम्ही घाण झालो का? पारंपरिकवाले घाण झालो का? म्हणून आमच्या महिला चिडल्या. आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विचारतात महिला की काय बाबा काय झालं, तुम्ही दररोज जाताय, तुम्ही कलेक्टर ऑफिसला, तहसीलदार ऑफिसला, आज कुठं गेला होता, आज कुठं गेला होता, असं आमच्या लोकांना विचारतात. ते म्हणतात जसं सांगितलं की मग या सगळ्या भगिनी येतात, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी त्या येतात आणि मला विचारलं तुम्ही काय करताय, आमचं न्याय करताय का नाही करताय, नाही तर तुमच्या दारात आम्ही आत्महत्या करतो. मी म्हटलं तसं काय करू नका. मी त्यांच्या पाठपुरावा केला, पण ह्या पाठपुरावाला त्यांनी काही आम्हाला दखल दिलेली नाही. आता शेवटची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची आत्मदान करायची 15 ऑगस्ट. आम्ही त्यांना पत्र दिलं आहे, ते पत्र बी तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही म्हटला की देण्यात मी पण आहे. हो नाही आहे. नेमकं देणं जाते कुणाला? ते 2 माणसं आहेत लिमखिंडीत. नाही तुम्ही ओळखा ते नाव. मी एक नाव सांगितलेलं आहे. नाही नाव तुम्ही ओळखायचं. नाव योग्य वेळी त्यांची नार्को टेस्ट करायला लावणार आहे मी अधिकाऱ्यांची. त्यांनी चॅलेंज द्यावं मला. कुठले अधिकारी यामध्ये सामील? सगळे कलेक्टर सोडले तर सगळे आहेत. मला एक सांगा काका, आतापर्यंत नागेवाडीचा विषय हा पूर्णपणे तुमच्या ताब्यामध्ये तुम्ही उत्खनन करत होता, त्यावेळी प्रशासनाला जाग का आली नाही? यावर काही अधिकारी भ्रष्ट आहेत तुम्हीच आरोप करताय. मग या अधिकाऱ्यांचं काय नाव असेल, कुणाचं काय असेल तर ते नाव कशाला सांगायला पाहिजे? मी सांगतोय ना, ओळखून घ्या ना तुम्ही, ओळखून घ्या ना. नाव कशाला सांगायला पाहिजे? नाव नाही सांगणार मी. ते आमच्याकडनं पैसे काढून घेतात. जे कोण घेतंय ते सांगितलं ना मी. तुम्ही सगळं कळेल तुम्हाला. योग्य वेळी योग्य निर्णय देणार आहे. लेखी तक्रार देईन, काय मला फरक पडत नाही. माझ्यावर काय करायची करा, मला फाशी लावू द्या, मला काय फरक पडत नाही. पण माझ्या समाजाला हे न्याय मिळवून देणारच मी गप बसणार नाहीये. दर 15 तारखेला नाही, मी सुद्धा आहे त्यांच्याबरोबर आत्मदान करायला. आतापर्यंत तिथं फक्त 4 ते 5 जणच आहेत, बाकी बाहेरचेच आहेत. हा पण यामध्ये जे समाजावर तुमचा अन्याय झालाय, ह्यांच्यावर अन्याय का होत नाही? अहो त्यांच्या अन्याय काय होत नाही ओळखून घ्या ना. तुम्हाला मी सांगितलं ना, मॅनेज सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कसं होणार आमच्या समाजाचं? थँक्यू.